या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 50 सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 50 दिलेला आहे, मॅच द फॉलोविंग कॉलम. आर इज द रेडियस, के इज द रेडियस ऑफ गायरेशन. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला आहे. तर कॉलम 1 आणि कॉलम 2 या आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. कॉलम 1मध्ये फर्स्ट दिलेलं आहे के फॉर सॉलिड स्पियर रोटेटिंग अबाउट हिज टँजेंट. तर सॉलिड स्पियरचं पण ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे दिलं आहे, टँजेंटला दिलेलं आहे. तर सेकंड आहे त्याच्यामध्ये कॉलम फर्स्टमध्ये के फॉर रिंग अबाउट इट्स टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर रिंगचा काढायचा आहे के रेडियस ऑफ गायरेशन, पण कुठे टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. थर्ड याच्यात के फाईंड करायचा रेडियस ऑफ गायरेशन फॉर अ युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. एक सॉलिड राईट सर्क्युलर कोन जर असेल त्याच्यासाठी, आणि ॲक्सिस कुठून दिलेली आहे, सेंटरपासून दिलेले आहे, तर त्याचा रेडियस ऑफ गायरेशन काय असेल. आणि लास्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन फॉर डिस्क रोटेटिंग अबाउट इट्स डायमीटर. तर डिस्कचा डायमीटरवरती के फाईंड करायचा आहे. कॉलम 2मध्ये दिलेलं आहे ए √2r, बी r डिवायडेड बाय 2, सी √7 डिवायडेड बाय 5r म्हणजे दोन्ही रूटमध्ये, आणि डी √3 डिवायडेड बाय √10r. तर याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे, तर फर्स्ट आहे फर्स्ट याचं बी, सेकंड याचं सी, थर्ड याचं ए, फोर्थ याचं डी. सेकंड ऑप्शन आहे फर्स्ट याचं सी, सेकंड याचं बी, थर्ड याचं डी, फोर्थ याचं ए. सी ऑप्शन आहे फर्स्ट याचं ए, सेकंड याचं सी, थर्ड याचं बी, फोर्थ याचं डी. आणि डी ऑप्शन फर्स्ट याचं सी, सेकंड याचं ए, थर्ड याचं डी आणि फोर्थ याचं बी. चला तर बघूया याचं काय आन्सर असेल. या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक टेबल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेलं आहे. कॉलम 1मध्ये तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन फाईंड करायचं फॉर डिफरंट ऑब्जेक्ट, आणि कॉलम 2मध्ये आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला या कॉलम टेबलमध्ये आपल्याला मॅच करायचं आहे कॉलम ए आणि कॉलम बीमध्ये काय आन्सर असेल. ठीक आहे. तर त्यात फर्स्ट जो आहे कॉलम एमध्ये के फॉर सॉलिड स्पियर रोटेटिंग अबाउट इट्स टँजेंट. तर सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण टँजेंटच्या आरवून घ्यायचा आहे. तर बघूया काय असेल. तर सर्वात पहिले आपण एक एक डिस्कस करू. तर सर्वात पहिले आपण एक स्पियर कन्सिडर करणार. ओके. आणि आज या स्पियरच्या सॉलिड स्पियरच्या सेंटरपासून जर ॲक्सिस पास केली तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल 2/5 mr². पण आपल्याला ॲक्सिस इथून पास करायचं, आपल्याला इथून पास करायचं म्हणजे टँजेंट असणार आहे, टँजेंट. ओके. आता या दोघांमध्ये एच असेल आणि एच किती असणार तर आर. म्हणजे आपण या केसमध्ये काय करू शकतो तर पॅरलल ॲक्सिस थेरम या ठिकाणी यूज करू शकतो. व्हॉट इज पॅरलल ॲक्सिस थेरम? IO इज इक्वल टू IC प्लस MS². IC किती आहे तर तो आहे 2/5 mr² प्लस यम, आणि एच किती आहे तर एच आहे तुमचा आर, त्याचा स्क्वेअर. याला जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर भेटेल तुम्हाला 7/5 mr². आणि आयच्या जागी तुम्हाला काय टाकायचं, आयच्या जागी टाकायचं MK². एम गेट कॅन्सल, म्हणजे के जर घेतला तर के भेटेल तुम्हाला √7 डिवायडेड बाय 5, आणि r² का होणार फक्त r1 स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे ऑप्शन आहे तर पहिल्याचं ऑप्शन मॅच होतो आहे सी सोबत. ओके. म्हणजे फर्स्ट याचं जे ऑप्शन आहे तर ते होतं आहे सी सोबत मॅच. ओके. तर आता आणखीन बाकी बी कॉलम आपल्याला या ठिकाणी मॅच करावं लागेल. तर बघूया नेक्स्ट काय कोणासोबत मॅच होतं आहे. तर दुसरा जो दिलेला आहे कॉलम सेकंडमध्ये त्याच्यात के फाईंड करायचं रिंगसाठी अबाउट इट्स टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन. रिंग दिलेलं आहे आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचं कुठे, टँजेंटसाठी, टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन. सर्वात पहिले तर आपण रिंग घेऊ, आणि या रिंगच्या सेंटरपासून जर ॲक्सिस पास केली तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार mr². आणि टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन घेतलं तर हे दोन्ही ॲक्सिस पुन्हा परपेंडिक्युलर झाले, म्हणजे आपल्याला पुन्हा पॅरलल झाले, तर आपल्याला पुन्हा पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचा आहे. व्हॉट इज पॅरलल ॲक्सिस थेरम? IO इज इक्वल टू IC प्लस MS². व्हॉट इज IC? mr² प्लस आपण करायला याच्या जागी r². mr² प्लस mr² 2mr², आणि आयच्या जागी काय टाकणार मी MK². गेट कॅन्सल, याचा जर स्क्वेअर रूट घेतला के इज इक्वल टू √2 आणि r² का होणार फक्त r. हे जर बघितलं तर याचा ऑप्शन ए सोबत मॅच होतो आहे. म्हणजे हा जो सेकंड आहे सेकंड ए सोबत मॅच होणार आहे. मग सेकंड मॅचेस विथ ए. ओके. पहिलं सी सोबत, दुसरं ए सोबत. आता राहिलं कोणतं तर राईट सर्क्युलर कोन झालेला आहे रोटेटिंग अबाउट इट्स सेंटर. तर कोन जर घेतला तुम्ही, राईट सर्क्युलर सॉलिड कोन आहे, हा कोन असेल तुमचा
आणि याच्या सेंटरपासून जर ॲक्सिस पास केली तर याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया राहील I इज इक्वल टू 3/10 mr². आयच्या जागी काय टाकायचं mk² आणि हा राहिला 3/10 mr². mm गेट कॅन्सल, मग के किती राहील √3/10 r. ओके. जर तुम्ही याचं ऑप्शन जर चेक केलं तर थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे थर्ड नंबरचं ते कोणासोबत मॅच होतं आहे डी सोबत. थर्ड मॅचेस विथ डी. म्हणजे आपल्याकडे एकच चॉईस राहिली आता कोणाची फोर्थ नंबरची, राईट ना. आणि फोर्थ नंबरसाठी एकच ऑप्शन बाकी आहे आणि तो म्हणजेच किती तर r/2 म्हणजे फोर्थ आपल्याला मॅच होणार आहे r/2 म्हणजे कोणासोबत तर बी सोबत. आणि जर ऑप्शन तुम्ही चेक केलं तर ही ऑप्शन नंबर डी जो आहे तो ऑप्शन नंबर डी तुमचा या ठिकाणी मॅच होतो आहे. म्हणजे याचं जे राईट आन्सर आहे तर ते असेल ऑप्शन